11 दुसऱ्या बाजूला गणेश 11. तर दोन्ही नावं जर पाहिली तर देवाचीच आहेत. पाहूया कोणता संघ या ठिकाणी जिंकतोय. एक माहुलचा संघ आहे, एक चेंबूर गांधी मैदान परिसरातील संघ आहे. स्ट्राईकवर फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. शैलीदार फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा सचिन काटकर या माहुल कोळीवाड्याची शान आणि एक उभरता अष्टपैलू खेळाडू सचिन. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केला जातोय. तदनंतर चेंडू किंचितसा आतमध्ये येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. जागेवरून चेंडू कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू हा गुडलँड स्पॉटवर पिचिंग झाली आणि टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध देखील घेताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता. अजूनही 17 चेंडूंचा खेळ या डावातील बाकी आहे. तर गोलंदाजीसाठी मॅन फ्रॉम चेंबूर गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय महेश जाधव. हा चेंडू आखूड टप्प्याचा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी चेंडूवर येईल चपळतेचं दुसरं नाव म्हणजे राहुल जोगाडिया. जेल पकडला जातोय. विकेटचं पतन. खेळाडू सचिन काटकर बाद. डीजे तर पहिला विकेटचं पतन होतंय. महेश जाधवला यश मिळतंय. पहिला चेंडू गुडलँड स्पॉटवर टाकला गेला होता तर दुसरा चेंडू आखूड टप्प्याचा टाकला गेला होता. त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि बाद होत आहे. तर राहुल जोगाड्याकडून एक सुंदर झेल पकडला गेला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं षटक सुरू असताना पॉवर प्ले म्हटलं तर जास्त धावा पटकावण्याचा प्रयत्न फलंदाजांचा असतो. हा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. मोठा फटका लगावला जातोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकाराचा माहुल कोळीवाडा ब्रँड मंगेश वैदी. आयलो तुझे मी दर्शनाला, आयलो तुझे मी दर्शनाला ना घेऊन गणेश 11 संघाला. डीजे. तर हा माहुल कोळीवाड्याचा ब्रँड आहे आणि कोळी बांधवांचा सुपरस्टार मैदानात फलंदाजी करतोय. ज्या खेळाडूने यावर्षी रत्नागिरीची स्पर्धा अक्षरशः गाजवली, ज्या खेळाडूने यावर्षीची चिरनेची स्पर्धा मॅन ऑफ द सिरीजची बाईक घेत असताना गाजवली आणि ज्या खेळाडूने मात्र संपूर्ण पावसाळी हंगाम विक्रोलियन्सकडून खेळत असताना कित्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आणि पुण्यामध्ये जाऊन देखील बलाढ्य संघाला पराभूत करणारा मंगेश वैदी या माहुल कोळीवाड्याची आन बान शान. पुढचा चेंडू एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी राहुल जोगाडिया अतिशय चपळतेने जात आहेत. राहुल म्हटलं ज्या संघात राहुल असतो त्या संघाच्या 5-6 धावा अडवतो हे त्याच्या नक्कीच क्षेत्र. हा आसिफ आहे. आसिफ आहे, माफ करा, कारण एकाच पद्धतीचे त्यांची शैली चढणी देखील पाहायला मिळते आणि आसिफच्या माध्यमातून अडवला गेलेला हा चेंडू आणि धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या पाहायला मिळते ती व्हाईट बॉल धावसंख्या पाहायला मिळते ती 8 धावांवर. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं एकविरा बॉईज या संघाच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत आहे. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. महेश जाधव बिग हिट केला जातोय. कल्पेश माहुलकरच्या बॅट मधून निघालेला एक मोठा फटका. हो, राहुल त्या ठिकाणी जरूर पोहोचला होता. प्रयत्न झाला झेल घेण्याचा आणि झेल सुटलाय, परंतु असं चौकाराचं रूपांतर मात्र नक्कीच या ठिकाणी 2 धावेत करण्यात यशस्वी झालाय राहुल. ही खासियत आहे राहुल जोगाडियाची. 2 धावा या ठिकाणी मिळणार आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय म्हणजे पोहोचला. बराचसा लांबवरचा हा झेल होता परंतु तिथपर्यंत अतिशय चपळतेने राहुल पोहोचतोय. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवर. युद्ध सुरू आहे श्री 11 आणि गणेश 11. श्री गणेश यांच्यातील युद्ध या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पाहूया कोणता संघ विजयी होतोय एकविरा बॉईजच्या या स्पर्धेमध्ये. बिग हिट केला जातोय. आता मात्र एक मोठा फटका खेळला गेला. नो मॅन्स लँड क्षेत्रात मारलेला हा फटका काऊ कॉर्नरच्या दिशेने. कल्पेश माहुलकर
संघाला आईलो तुझे मी दर्शनाला ना घेऊन गणेश 11 संघाला. सर एक बॉल आहे का सर? एक बॉल आहे, एक वाईट बॉल होता. तर धावसंख्या जर जाऊन पोहोचते ती 14 धावांवर. पहिलं षटक ज्या महेशने या संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे, आता मात्र माहुलचा संघ त्याच्यावर जोरदार हल्ले चढवतोय. ही खासियत आहे या माहुलच्या संघाची. प्रमुख गोलंदाजावर हल्ला चढवायचा ही खासियत आहे या माहुलच्या संघाची. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा दाखल होतोय तो महेश जाधव. कल्पेश माहुलकर कडक नावाचं वादळ मैदानात दाखल झालंय या माहुल कोळीवाड्याचं. या अष्टपैलू खेळाडूने देखील कित्येक स्पर्धा गाजवल्यात गेली कित्येक वर्ष. जी परंपरा आहे माहुल गावाला क्रिकेटची, आणि ती मात्र हे अलीकडच्या काळातील खेळाडू मंगेश वैद्य असेल, कल्पेश माहुलकर असतील, त्याचबरोबरीने सचिन काटकर असतील, हे जे फलंदाज आहेत, सुनील माहुलकर असतील, जगदीश कोळी असतील, ही परंपरा पुढे घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत. हा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा होता. समोरच्या दिशेने निखिल चव्हाण येत आहे चेंडूवर. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवर. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपतंय. धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 15 धावा. श्री गणेश 11 माहुल. एकविरा बॉईज माहुल कोळीवाड्याच्या माध्यमातून कैलासवासी अनिल स्मृती चषक 2018 आपण या ठिकाणी पाहतोय. श्री रमेश कोळी आणि किशोर कोळी यांच्या माध्यमातून हे टेनिस बॉल क्रिकेटचं जबरदस्त आयोजन पाहतोय. कालचा दिवस या ठिकाणी पाहायला मिळाला. व्यावसायिक संघ जे संपूर्ण महाराष्ट्रभरातून आले होते त्यामध्ये एकविरा बॉईज रायगड हा संघ अंतिम फेरीत जाऊन पोहोचलाय. आणि आजचा दिवस जर पाहिला, सकाळचं सत्र कोळी बांधवांचे 4 संघ आणि दुपारच्या सत्रामध्ये चेंबूर परिसरातील 4 संघ, अशा प्रकारचे मॅचेस आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या. आणि या सकाळच्या आणि दुपारच्या सत्रामधून सेमीफायनल दाखल झालेत गणेश 11 माहुल आणि श्री 11 चेंबूर. तर असा सामना या ठिकाणी खेळला जातोय. सेमीफायनलचा बदल केला जातोय गोलंदाजीमध्ये आणि दीपूला आमंत्रित केलं जाते गोलंदाजी मार्कवर. तर ही धावफलक एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने निघालाय. त्या धावसंख्येला थांबवलं जातंय का पाहायचंय. कल्पेश माहुलकर मंगेश वैती ही जोडी मैदानाच्या आतमध्ये घाई करायची, कारण यानंतर फायनल मॅच आहे. महेश घाई करा, यानंतर फायनल मॅच आहे. बऱ्याच कालावधीनंतर प्रशांत यादव यांना देखील आम्ही ऍक्शन मध्ये पाहिलं आज. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केली गेली. गोलंदाज दीपूच्या माध्यमातून कमी गतीने टाकला गेलेला हा चेंडू होता. बॅट थोडीशी अगोदर निघून जाते. कमी गतीने हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग झाला. तदनंतर चेंडू फिरला, वळण घेतलं आणि यष्टीरक्षकाचा वेध घेतला. निर्धाव चेंडूची सांगता होते. क्रिकेट म्हणजे फलंदाज आणि गोलंदाजांमधील युद्ध, आणि हे युद्ध सुरू आहे चेंबूर आणि माहुल यांच्यामधील युद्ध सुरू आहे. दीपू आणि कल्पेश माहुलकर उर्फ कडक यांच्यामधील एकविरा बॉईजच्या स्पर्धेत. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू भिरकावून दिला जातोय. मिड विकेटच्या क्षेत्रात राहुल जोगाडिया त्या ठिकाणी येत आहेत. चेंडूची फेक केली जाते आणि एका धावीवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. राहुल त्या ठिकाणी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतायत. काहीसे नाराज जरूर यष्टीरक्षकावर आहेत, कारण मी जो थ्रो केला होता तो तुला जागेवर पकडणं गरजेचं आहे. चेंडू सुटला होता. जर आणखी चुकीच्या दिशेने गेला तर एखादी धाव नक्कीच आली असती. तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा दीपू. स्ट्राईकवर येथील मंगेश वैती. अपेक्षांचं ओझं सातत्याने घेत असताना या माहुल गावचे फलंदाजीची धुरा खांद्यावर मात्र समर्थपणे पेलतो. आणि त्याचबरोबरीने नेवल डॉक या लेदर बॉलच्या सीझन क्रिकेटमध्ये देखील लेदर बॉलच्या संघाचं नेतृत्व करत असताना आपण मंगेश वैतीला या दोन्ही फॉर्मॅटमध्ये यशस्वी होताना पाहायला मिळालंय. आणि विशेष म्हणजे यावर्षीचा पावसाळी हंगाम जो रबर बॉलचा मंगेश वैतीने अक्षरशः लीलया गाजवला होता. आणि या माहुल गावचं नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सध्याच्या घडीला हे सर्व खेळाडू घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात. दीपू मंगेशसाठी हा चेंडू कमी गतीने टाकला गेला होता. कौतुक करावं लागेल या गोलंदाजीचं. रीड केलं फलंदाजाला. आक्रमक पवित्र्यात जरूर होते, परंतु फलंदाजाने देखील गोलंदाजाला रीड केलं की हा चेंडू जर आता मारला असता तर कुठेतरी झेल जाण्याची संधी होती, म्हणून सन्मान दिला. कारण शेवटच्या क्षणी हा चेंडू कमी गतीने, फ्लाईट थोडीशी जास्त होती आणि खोलवर टप्प्याच्या दिशेने येत असताना हा चेंडूला मात्र हळुवार पद्धतीने कव्हर पॉईंटच्या दिशेने टोलावलं आणि 1 धावा घेऊन नॉन स्ट्राईकला येत आहेत मंगेश वैती. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये दीपूच्या माध्यमातून झाली आहे. सर्वच्या सर्व गोलंदाजी या संघात जर पाहिलं तर डावकुऱ्या हाताचे पाहायला मिळत आहेत.
हा कल्पेच्या बॅटमधून निघाला फटका, समोरच्या दिशेने निखिल चेंडूवर येत आहे, चेंडू अडवला जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण, झेल जरी सुटला असेल परंतु 2 धावा वाचवण्यात यशस्वी झालाय. अशा पद्धतीचंच क्षेत्ररक्षण करणं गरजेचं असतं. कॅचवर तुम्ही आल्यानंतर कॅच जरी झाला नाही परंतु आपली बॉडी चेंडूवर कशा प्रकारे येईल आणि तो चेंडू आतमध्ये कसा राहील याची काळजी क्षेत्ररक्षकाला घ्यावी लागते आणि ती काळजी निखिल चव्हाण जो घाटल्याचा खेळाडू आहे त्याच्या माध्यमातून या ठिकाणी घेतली गेली आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावांवर. सेमीफायनलचा हा मुकाबला सुरू आहे. मैदानाच्या चारही बाजूने प्रेक्षक मात्र या क्रिकेटच्या खमंग मेजवानीचा आस्वाद घेत आहेत. अर्थातच एकविरा बॉईजच्या माध्यमातून हे क्रिकेटचं मोठं आयोजन. हा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कमी गतीने टाकला गेलेला, या चेंडूवर मात्र घात झाला म्हणावा लागेल. एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात परंतु कमी गती आणि बॅट अधिक जोरात स्लो आला होता. बॅटची कडा घेतली गेली आणि एक विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळते. खेळाडू बाद. निवड डीजे तर दुसरं षटक या ठिकाणी सुरू असताना जे स्क्वेअर लेगला 3-11 संघाचे पाठीराखे आयोजकांकडून आपल्या ताकीद येते, आपण कृपया थोडेसे पाठीमागे बसा कारण आपले पाय जे आहेत ते सीमारेषेच्या आतमध्ये आहेत. कारण जर या ठिकाणी फटका पडला तर तुमच्या संघाला देखील पडू शकतो, त्याचा क्षेत्ररक्षकाला अडथळा निर्माण होऊ शकतो आणि फलंदाजाला देखील. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील पुन्हा एकदा दीपू. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकात राहिली आहे. मंगेश वैती. हा चेंडू कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होता, पाहिलं जागा बनवली, सरळ बॅटने मिड विकेट स्क्वेअर लेगला फटके येत नाही तर कव्हरचं क्षेत्र खाली होतं ते पाहिलं मंगेशने आणि त्या दिशेने चेंडू टोलवायचा प्रयत्न झाला. शेवटच्या क्षणापर्यंत गोलंदाजाला खिळवत ठेवलं, आपला स्टान्स बदलत गेले आणि कव्हरच्या दिशेने मारलेल्या या फटक्यावर 2 धावा येतील आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 21 धावा. चांगलं षटक दीपूचं या ठिकाणी पाहायला मिळालं. या षटकात जर पाहिलं तर केवळ 6 धावा आलेल्या आहेत. माहुलच्या मैदानात 6 धावांचं षटक टाकणं सोपी गोष्ट नाहीये, म्हणजे 10 धावा या ठिकाणी गोलंदाजाला माफ असतात, या ठिकाणी 6 धावांची षटक पडलेला आहे. कारण असे आम्ही असंख्य सामने पाहिले, शेवटच्या षटकात 20 धावा, 25 धावा, 30 धावा कितीतरी संघ याच मैदानात आम्ही हारलेले पाहिलेले आहेत आणि माहुलकरांनी आमचे पंच हेमंत कोळी सरांनी त्या नावावर देखील या मैदानात 6 चेंडू 6 षटकारांचा रेकॉर्ड देखील आहे. असे असंख्य रेकॉर्ड या मैदानात झालेले आहेत. गतवर्षी आम्ही पाहिलं या ठिकाणी याच मैदानामध्ये असलम शेख यांनी 6 चेंडू 6 षटकार ठोकले होते. याच मैदानात नरेश चावला पापे चांगली कामगिरी केली आणि याच मैदानातून गतवर्षी अरविंद राणा जो सध्या नवी मुंबईचा फलंदाज जो फॉर्मात आलाय तो या मैदानात गतवर्षी आला होता. या ठिकाणाहून ती सुरुवात झाली होती. अशा कितीतरी सुमित डोंगडे जो मात्र पारगावचा खेळाडू थोडंसं दुखापतग्रस्त आहे, त्याने देखील गतवर्षी या मैदानात अर्धशतक झळकावलं होतं. आम्हाला नाईट स्पर्धा आठवते, स्वर्गीय राजीव गांधी स्मृती चषक, उस्मान पटेलची फलंदाजी, आतिश केदारेची आतषबाजी आणि त्याचबरोबरने सचिन काटकरची फलंदाजी. ह्या असंख्य खेळी ज्या वेळेला आम्ही माहुलच्या मैदानात येतो या सर्व गोष्टी आम्हाला आठवतात. तर असे हे माहुलचं क्रीडांगण आहे. विकेट करण्याचा प्रयत्न सुनील माहुलकर मैदानात आलाय. राहुल जोगाडियाचा सामना त्याला करावा लागणार आहे. तर पाहूया यानंतरचे 5 चेंडू सामन्याचं गणित बदलवतील. वयाच्या 13व्या वर्षी व्यावसायिक क्रिकेटच्या दुनियेमध्ये दाखल झालेला हा गोलंदाज राहुल जोगाडिया महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून देखील ओळखला जातो. गोलंदाजी मार्कवर तर फलंदाजीसाठी पोलार्ड. विकेट केला जातोय, समोरच्या दिशेने चेंडू टोलावण्याचा प्रयत्न, उंची थोडीशी जास्त घेतली गेली आणि सुनील माहुलकरला माघारी परतावा लागेल. राहुल जोगाडियाला यश मिळतंय. डीजे तर रायगडचा संघ देखील या ठिकाणी उपस्थित होतो. एकविरा बॉईज त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत असणार आहे. यानंतर लगेच सामना होईल. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती 21 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 4 चेंडू, पहिले 2ही चेंडू या ठिकाणी चांगले पाहायला मिळाले आणि यासाठी ही संपूर्ण स्पर्धा फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये कुणी गाजवली असेल तर ती राहुल जोगाडियाने पहिल्या 2ही मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेत गाजवली आहे. राहुलचा हा चेंडू चांगला चेंडू होता, सन्मान दिला गेला, कव्हरच्या क्षेत्रात चेंडू खेळला गेला. अतिशय चपळाईने त्या ठिकाणी येत आहेत खेळाडू. एकदा पूर्ण केली जाते, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. मंगेश स्वतःकडे स्ट्राईक जरूर ठेवतील परंतु जगदीश कोळीला तंबूच्या दिशेने परतावं लागेल.
चांगली गोलंदाजी या ठिकाणी टिचून मारा केला जातोय. या माहुलच्या मैदानामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करायला पाहिजे ती मात्र या ठिकाणी केली जाते आणि काळजी घेतली आहे कर्णधारांनी तीनही गोलंदाज डावखुरे हाताचे आणण्याची. कारण डेकोरेटर दिनेश आपण या ठिकाणी यायचंय आणि सलग तिसऱ्या मॅच मध्ये राहुल कडून या ठिकाणी नो बॉल टाकला गेलाय आणि नो बॉल पंच या ठिकाणी आणि 2 धावा या ठिकाणी मिळतील. खेळाडू जरूर हा तर 2 धावा या ठिकाणी मिळतील. एक नोचा आणि एक फ्री हिट असणारा यानंतरच्या चेंडूवर. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 24 धावांवर. तर पाहूया एखादा नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. नितेश उर्फ कॅन्डी फलंदाजीसाठी मैदानात दाखल होत आहेत. मंगेश वैतीकडून मात्र अपेक्षा आहे एखाद दुसरा मोठा फटका या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आणू शकतो आणि एका समाधानकारक. कारण गोलंदाजी जर माहुल संघाची पाहिली 30 धावांमध्ये फाईट करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. काही करायची आहे कारण अंधाराचं साम्राज्य होत आहे आणि यानंतर एक मॅच आहे. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव पूर्ण केली जाईल. निखिल चव्हाण चेंडूवर येत आहे. चेंडूची फेक ओ हो यष्ट्यांच्या बाजूला चेंडूची फेक केली गेली होती. घाटल्याचा हा खेळाडू चांगली कामगिरी करतोय आणि धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावांवर. राहुलने या संपूर्ण स्पर्धेमध्ये फलंदाजांना अजून संधी दिलेली नाहीये. या गोलंदाजीचं उत्तर अजून शोधून काढलेलं नाहीये कोणी. राहुल गोलंदाजी मार्कवर. वेगळा फटका रिव्हर्स स्वीपचा पवित्रा घेण्याचा प्रयत्न होता परंतु अधिक वेगाने ज्या वेळेला रिव्हर्स स्वीपचा पवित्रा घेतला राहुलने ओळखलं शेवटच्या क्षणी मात्र आपला चेंडूचा स्पीड वाढवला आणि मंगेश वैतीच्या शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता. एका बाजूला मंगेश वैती सारखा सदाबहार फलंदाजी करणारा फलंदाजाला जखडून ठेवले आतापर्यंत राहुलने. परंतु मंगेश तो खेळाडू आहे ज्याने मात्र प्रतिकूल परिस्थितीमध्ये फलंदाजी केली आहे आणि आपल्या माहुल संघाला कित्येकदा या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढलंय. तो फलंदाजीसाठी सज्ज होतोय. चांगला चेंडू फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? हो प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. अधिक वेगाने चेंडू टाकला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय का पाहिजे आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना खेळाडू धावबाद होताना पाहायला मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28. विजयासाठी 29 धावांचं लक्ष्य. काही करायचे लगेचच कारण फायनल मॅच आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत आणि फायनलचा रायगड संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. लवकरात लवकर हा डाव संपवायचा आहे. बॅट्समन पाठवा. बॅट्समन महेश विनंती आहे बॅट्समन पाठवा. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि यानंतर फायनलचा सामना खेळवायचा आहे. राहुल मैदानात येतोय. पाहूया राहुलच्या बरोबरीने कोण येतोय. लवकर या. जो कोणी याल लवकर या. प्रीतम मस्के फलंदाजीसाठी मैदानात त्याच्या दिशेने दाखल होत आहेत. प्रीतम मस्के गाठला आणि त्यांच्या बरोबरीने विजयासाठी धावांचं लक्ष आहे 29. 3 षटकं 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. राहुल जोगाडेची फलंदाजी पहिल्या दोन्ही मॅच मध्ये बहरली होती. पाहूया ती या मॅच मध्ये कशा प्रकारची राहते. 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे 3-11 संघाला. सेमीफायनलचा सामना सुरू आहे. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये जवळपास 6:45 वाजलेले आहेत. प्रेक्षकांनी मात्र मैदान तुडुंब भरलेलं आहे. कोण होणार विजेता? एकविरा बॉईज आयोजित या स्पर्धेचा. स्क्वेअर लेगला जे प्रेक्षक आहेत मी पुन्हा एकदा विनंती करील आपण थोडंसं आतमध्ये जायचंय.
त्याचबरोबर दक्ष हेमंत कोळी हे देखील सामना पाहण्यासाठी उपस्थित झालेत, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. सरांचा इशारा होतोय सामना सुरुवातीचा आणि गोलंदाजीसाठी सचिन काटकर. सचिन विकेट केला जातोय पहिल्या चेंडूवर. राहुल जोगाडिया ब्रँडेड फटका, चेंडू सीमा रेषा पार. संपूर्ण स्पर्धेमध्ये आतषबाजी फलंदाजी केली आहे. विश्वजित म्हात्रे आव्या, आपलं देखील हार्दिक स्वागत. मोठा फटका. राहुल जोगाडिया ज्या पद्धतीने संपूर्ण स्पर्धेमध्ये फलंदाजी केली आहे, या अगोदरच्या मॅचमध्ये 42 धावा, त्या अगोदरच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर 22 धावांची खेळी सजवली गेली होती आणि 26 धावा आणि या अगोदरच्या मॅचमध्ये 42 धावा आणि 40 धावा अशी फलंदाजी मात्र राहुल जोगाडियाकडून झाली आहे. आणि या दोन्ही मॅचचा फॉर्म तिसऱ्या मॅचमध्ये कायम ठेवलाय की काय? मैदानात दाखल झाल्या नवीन चेंडू सीमारेषेच्या बाहेर समोरच्या दिशेने टोलावला जातोय. 6 धावांसाठी षटकार या ठिकाणी मारला गेला राहुल जोगाडियाकडून. रायगडचे मातब्बर खेळाडू सुधीर तांडेल यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिकाचं स्वागत. पप्पू सोनारी, संदीप पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत. जीवित म्हात्रे आपलं देखील हार्दिक स्वागत. तर आज गतवर्षी सातत्याने या मैदानामध्ये या खेळाडूंचा सातत्याने येताना पाहायला मिळत आहेत आणि सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये रायगड अधिराज्य गाजवतोय. हे मोठ्या संख्येने ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. अंधार होऊ शकतो. जो काही निर्णय असेल लवकरात लवकर घ्या आणि जो निर्णय असेल तो दोन्ही संघांना बंधनकारक असेल. तर या ठिकाणी पंचांनी राहुलला बॅट बदलण्याची विनंती केली आहे. अशाच प्रकारचा एक प्रश्न ज्या वेळेला 96च्या वर्ल्ड कप मध्ये भारत पराभूत झाला होता, जयसूर्याच्या विषयी देखील निर्माण झाला होता. नंतर रिकी पॉन्टिंगच्या वेळेला देखील हाच प्रश्न घाई करायची आहे. लवकरात लवकर जाऊयात मॅचच्या दिशेने. राहुल मैदानात जातोय. संपूर्ण स्पर्धा राहुलने गाजवली आहे. 6 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर मोठा फटका जरूर मारला गेला. पाहूयात, बॅट जरूर बदलण्यात आली आहे राहुल मैदानाच्या दिशेने. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. श्री 11 संघ या ठिकाणी अंतिम फेरीत दाखल होतो की घरच्या मैदानामध्ये गणेश 11 माहुल अंतिम फेरीत जातो. सचिन काटकर गोलंदाजीसाठी. अंधाराचं साम्राज्य मैदानात प्रस्थापित होण्यास पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. गोलंदाजी मार्कवर घाई करायची आहे कारण यानंतर फायनल मॅच. रिव्हर्स स्वीपचा फटका. बॅट बदलली आणि तदनंतर देखील राहुल. आज मात्र राहुलला थांबवणं अवघड होऊन बसलंय. तर हे संपूर्ण आजच्या दिवसभरामध्ये राहुलने प्रत्येक मॅच मध्ये रिव्हर्स स्वीपचे मोठे फटके मारलेत आणि याही मॅच मध्ये मारताना पाहायला मिळतोय. 29 धावांचा पाठलाग करायचा. धावसंख्या झाली ती 10 धावा. राहुल जोगाडिया टेनिस बॉल क्रिकेट जगतातील नन्ना मुन्ना जादूगर आज मात्र आपली जादू दाखवतोय पण फलंदाजीची. समोरच्या दिशेने मोठा फटका. टोलावण्याचा प्रयत्न राहुल जोगाडिया. चेंडू थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार. राहुलची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अप्रतिम कामगिरी राहुल जोगाडिया.
तर मोठा फटका खेळला जातोय, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर. जोरदार हल्ले चढवले जात आहेत सचिन काटकरवर. घरच्या मैदानामध्ये राहुल कडून सचिन काटकरवर मात्र मोठे हल्ले चढवले जात आहेत. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावा झाल्या त्या तब्बल 16 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. तर लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. रायगड संघ संघनायक टॉस साठी या ठिकाणी त्वरित सज्ज राहायचं. आपण स्टेजवर या, कॅप्टन त्वरित या ठिकाणी स्टेजवर या. अखो टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला जातोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु राहुल जोगाडी या नावाचं वादळ शांत होत आहे. परंतु त्या अगोदर त्या वादळाने 4 चेंडूत 16 धावांची खेळी देखील केली. डोंगरचे माऊले आई करल्याचे माऊले आयलो तुझे मी दर्शनाला आई आईलो मी दर्शनाला आयलो तुझे मी दर्शनाला ना घेऊन गणेश इलेवन संघाला आईलो तुझे मी दर्शनाला ना घेऊन गणेश इलेवन संघाला आयलो तुझे मी दर्शनाला ना घेऊन गणेश धन्यवाद डीजे. राहुलच्या संपूर्ण स्पर्धेतील आतापर्यंत धावा आहेत त्या 82 धावा राहुलने काढलेल्या आहेत. जबरदस्त फलंदाजी राहुलकडून. 82 धावा फलंदाजीमध्ये. पहिल्या मॅच मध्ये 26, दुसऱ्या मॅच मध्ये 40 आणि या मॅच मध्ये 16. सुधीर फलंदाजीसाठी येत आहेत. सचिनला यश मिळत आहे. बॅकफुटला जात पॉइंटच्या दिशेने नजाकत भरा फटका या ठिकाणी मारला जातोय. प्रीतम मस्केच्या बॅट मधून निघालेला एक सदाबहार फटका 4 धावांसाठी. चौकार. रायगड संघनायक आलाय का? विश्वजित मात्रे आपला संघनायक त्वरित या ठिकाणी स्टेजवर पाठवायचा आहे. श्री 11 संघाचे पाठीराखे आता मात्र मोठमोठे आवाज करतायत. यष्टा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. सचिन काटकरने देखील मात्र या ठिकाणी माहुलचा हिसका दाखवलाय आणि यष्टा उद्ध्वस्त केल्या जात आहेत त्यानंतरच्या चेंडूवर. गणेश इलेवन संघाला डीजे तर आम्ही कौतुक करू या ठिकाणी रमेश कोळी यांचं, किशोर कोळी यांचं, ज्यांच्या माध्यमातून ही जबरदस्त क्रीडा स्पर्धा आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळवली जाते या माहुल नगरीचे भाग्यविधाते कार्यसम्राट माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर साहेबांच्या आणि त्याचबरोबर श्रीमती सीमाताई राजेंद्र माहुलकर यांचं देखील मार्गदर्शन या क्रीडा स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय कैलासवासी आणि स्मृती चषक 2018. 2 षटकं बाकी आहेत आणि धावांची आवश्यकता आहे ती तब्बल 9 धावांची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी प्रशांत, ज्या प्रशांतने या अगोदरच्या पहिली मॅच जर पाहिली तर 3 षटकांमध्ये 49 धावा झाल्या होत्या आणि शेवटचं चौथं षटक केवळ 1 धावेचं टाकलं होतं आणि 3 विकेट देखील घेतल्या गेल्या होत्या. त्याच्यावर धुरा सोपवली आहे. तर फलंदाजीसाठी सुधीर आणि त्याच्या बरोबरीने आपल्याला पाहायला मिळत आहे ते महेश आणि सुधीर. 2 खेळाडू माघारी परतल्यानंतर सुधीर आणि महेशची जोडी मैदानात आहे. घाई करायची थोडीशी. 9 धावांची आवश्यकता आणि 12 चेंडू. हा चेंडू बॅकफुटला गेले. गलीच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होतोय. सीमारेषेच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होत असताना चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. नजाकत पाहायला मिळाली, कौशल्य पाहायला मिळालं फलंदाजाचं. 4 धावा. ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू होता आणि पहिलं गॅप शोधण्यात यशस्वी झाले. गलीच्या दिशेने मात्र चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रात चेंडू जातोय. 4 धावा वसूल केल्या गेल्या. धावसंख्या 24 वर. 5 धावांची आवश्यकता अजूनही विजयासाठी. 11 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांनी खचून हे मैदान भरलं. 4ही बाजूने प्रेक्षक होते इथं आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. 70 स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबच्या जगभर यूट्यूबवर पाहिली देखील जाते. त्यांचं देखील एका षटकाचा फायनलचा सामना होईल याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. 1 षटक 6 चेंडू ठरवतील भवितव्य. एकविरा बॉईज की या स्पर्धेत या मॅच मध्ये अंतिम संघ जो जाणार आहे त्यापैकी विजेता कोण होणार. विकेट करण्याचा प्रयत्न, वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला आणि त्याचबरोबर देखील जे विकेटचं पतन या ठिकाणी होत आहे. जगदीश झेल घेत आहेत.
माझे एकवीर आईचे माझे एकवीर आईचे माझे एकवीर आईचे दर्शन दे आई दर्शन दे आई तुझे माहुलचे बंदवाना तुझी आगरी कोली बंदवाना आई आयलो मी दर्शनाला ना घेऊन गणेशजीले पण संगाला आईलो तुझे मी दर्शनाला ना घेऊन तर नक्कीच या वर्षीचा हंगाम जर पाहिला तर माहुल संघाने गाजवलाय. रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील खूप मोठी कामगिरी जरूर त्यांच्या माध्यमातून झाली आहे. मंगेश असतील, कल्पेश असतील, सचिन असतील यांच्याकडून खुल्या गटात देखील तेवढी चांगली कामगिरी झाली आहे, परंतु आता संघ संकटात सापडलाय. विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 5 धावांची आवश्यकता. हा चेंडू कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव पूर्ण केली, पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? हो, याच प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. मोठे फटके मारण्याच्या मोहात न पडता जमीन लगत फटके मारून हा धावा काढायच्या हा पवित्र या ठिकाणी घेतलाय. स्ट्राईकवर फलंदाजीसाठी आले ते महेश आणि इकडे कोण आहे करण पाटील याला देखील आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे सध्याच्या घडीला अंडरआर्म क्रिकेटमधील एक मोठा खेळाडू नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो करण पाटील. एक वेगळा पवित्रा घेण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न फसतोय. चेंडू एसटी रक्षकाच्या दिशेने जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होईल. विजयासाठी अजूनही 3 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. या प्रशांतने देखील आजचा दिवस गाजवला. गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी राहिली आहे पहिल्या दोन्ही मॅचमध्ये आणि याही मॅचमध्ये जर पाहिलं मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्यात आलंय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दाखल होत आहेत. त्याची कडा घेतली गेली. हवे चेंडू आणि आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. तुझे मी दर्शनाला ना घेऊन गणेशजीले पण संगाला फायनल मॅच आहे. फलंदाज आपला लवकर पाठवा. यानंतर फायनल खेळवायची आहे आणि फलंदाज आपण धावत मैदानाच्या आतमध्ये आला तरी चालेल. थोडासा वेग घ्या कारण फायनल तुम्हालाच खेळवायची आहे. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये सेमीफायनल सामना या ठिकाणी सुरू होताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल स्क्वेअर चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे जाते. अजूनही 2 धावांची आवश्यकता विजयासाठी आहे. सुमित भगत यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. संजय सोलंकी यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. चांगली गोलंदाजी खेळून ठेवले. एकेका धावेसाठी झुंजवलं जाते माहुल संघाकडून. हो, हा विजय आम्ही तुम्हाला सहसा मिळू देणार नाहीये कारण हे आमचं घरचं मैदान आहे. झुंजावं लागेल तुम्हाला देखील प्रत्येक धावेसाठी. आणि मॅचमध्ये क्रिकेटच्या मॅचमध्ये आपण पाहायला मिळतं पुन्हा एकदा मॅचमध्ये देखील कित्येक संघ येताना पाहायला मिळालेले. धावसंख्या जर पाहिली तर अजूनही धावांची आवश्यकता आहे ती 2 आणि चेंडू आहेत ते 6. अडाव सर घाई करा. कल्पेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत तर स्ट्राईकवर फलंदाजीसाठी करण पाटील. अंडरआर्म क्रिकेटमध्ये असलपा पॅकर्स या बलाढ्य संघाकडून मात्र सातत्याने चांगला खेळ या हंगामात त्याने दाखवलाय. स्ट्राईकवर फलंदाजीसाठी सज्ज होईल. 6 चेंडू आणि 2 धावा. थोडीशी घाई करायची आहे. एकविरा बॉईज आयोजित असणारी स्पर्धा आपण पाहतोय. कल्पेश गोलंदाजी मार्कवर. सेमीफायनलचा सामना. 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता.
आणि आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. आगरी कोल्याना माझे बंधवाना जो कोणी नडल त्यांचा वाटोला होईल त्यांचा वाटोला होयल त्यांचा वाटोला होयल. बरकत दे आई बरकत दे आई तुझी माहुलची बंदवाना तुझी आगरी कोली बंदवाना. नवीन फलंदाज दीपू मैदानात दाखल झालेले आहेत. झुंज मैदानात सुरू आहे. माहुल मॅच सोडायला तयार नाही आहेत आणि एका मागोमाग एक फलंदाज आता माघारी परत आहेत. 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. दीपू फलंदाजीसाठी मैदानात येताना पाहायला मिळत आहेत. कल्पेश माहुलकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू हवेत जातोय. समोरच्या दिशेने मारलेला फटका सीमारेषा दिशेने मार्गस्थ होईल आणि विजयाची मोहर श्री 11 संघाची लगावली जाते. विजयी ठरतोय श्री 11. अंतिम फेरी दाखल होतोय. महेश लवकर या. महेश महेश इकडे या. महेश त्वरित आपण या ठिकाणी या. सुनील माहुलकर तर